खूप जुना काळ होता. मुलुंज नावाच्या एका लहानशा गावात एक गरीब हरिजन कुटुंब राहत होतं. त्या घरात जन्म झाला एका असामान्य भक्ताचा, संत चोखोबा. त्यांचं घर कधीच संपन्न नव्हतं. मातीची भिंत, गवताचं छप्पर, अंधारातही विश्वास ठेवणारं मन. लहानपणापासूनच चोखोबाला कोणत्याही खेळापेक्षा, गोड खाण्यापेक्षा फक्त एकच गोष्ट प्रिय होती: विठोबाचं नाव. चोखोबा भुकेला असला तरी ओठांवर अभंग असायचे. कधी डोक्यावर छप्पर नसलं तरी हृदयात विठोबा असायचा. पण समाज मात्र त्याला भक्त मानायला तयार नव्हता. कारण त्याची जात वेगळी होती. त्याला मंदिरात जाता येत नव्हतं, कीर्तनात बसता येत नव्हतं. देव फक्त सवर्णांचा आहे असं त्या काळात मानलं जायचं. एकदा चोखोबा मंदिरात गेला. हात जोडून उभा राहिला. पण पुजाऱ्यानं त्याला ओळखलं आणि लगेच मंदिराबाहेर हाकलून दिलं. गावकऱ्यांनी त्याच्यावर हसणं सुरू केलं. त्याचं भजन हे त्यांना उपद्रव वाटायचं. त्याच्या विठोबा प्रेमावर ते थुंकायचे. आणि चोखोबा? तो मात्र त्या थुंकीलाही नमस्कार करून म्हणायचा, हे पण तुझंच प्रसाद विठोबा. त्याचं घर लुटलं, अन्न सडलं, मुलं उपाशी झोपली. पण चोखोबानं एकदाही देवावर रागवून नाही पाहिलं. त्यानं देवाला कधीच अट घातली नाही. त्याचं प्रेम निस्सीम होतं आणि न बोलताही सर्व काही सांगणारं. रोज सकाळी चोखोबा विठोबाचं चित्र मातीवर काढायचा. त्यासमोर बसून अभंग म्हणायचा. त्याला काहीही मिळालं नाही तरी त्यानं विठोबाला कधीच सोडलं नाही. आणि मग एक दिवस, एक परीक्षा. पावसाळ्याचे दिवस होते. घरात पाणी भरलं, भिंत पडली, संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं. मुलं चिखलात, उपाशी, अंधार पसरलेला आणि फक्त चोखोबा भजनात रमलेला. ते पाहून त्याची पत्नी सुद्धा डगमगली. पण चोखोबा मात्र म्हणायचा, देव आहे आणि या संकटामागेही त्याची कृपा आहे. त्या रात्री चोखोबा गावापासून दूर असलेल्या एका तलावाजवळ गेला. तिथं बसून त्यानं फक्त डोळे मिटले आणि मनात विठोबाचं स्मरण सुरू केलं. तेव्हा आकाशातून अचानक प्रकाश पसरला. तलावाच्या पाण्यातून एक तेजस्वी रूप वर येऊ लागलं. साक्षात विठोबा. तलावाच्या लाटा स्थिर झाल्या. वेळ थांबला आणि चोखोबाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला त्याचा पांडुरंग. हा तोच विठोबा होता जो मंदिरात सवर्णांपुरता मर्यादित मानला जात होता. पण आज तो स्वतः तलावातून एका हरिजन भक्ताला भेटायला आला होता. त्या क्षणी चोखोबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्यात ना दुःख होतं, ना तक्रार, फक्त समाधान. त्यानंतर गाव बदललं. लोकांनी चोखोबाला अस्पृश्य म्हणून हिणवलं नव्हतं, तर संत म्हणून वंदन केलं. कारण देव कोणत्याही जातीचा नसतो. तो फक्त प्रेमाचा असतो, भक्तीचा असतो. तो मंदिरात नसतो, मनात असतो. संत चोखोबांनी आपल्या आयुष्याने एक गोष्ट शिकवली: खरी भक्ती ही देव मागण्याची नाही, ती त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याची असते. For more such videos, like, share, and subscribe.